45 ते 50 मिनिटात तुम्ही स्पेशल व्हेज थाळी बनवू शकता। त्यात चना मसाला, बटाट्याची पिवळी सुकी भाजी, झटपट तयार होणारी शेवयांची मलाईदार खीर, कलरफुल व्हेज राईस, काकडी टॅमॅटो सॅलड म्हणून टम्म फुगलेली गरम गरम पुरी। या पद्धतीने स्पेशल व्हेज थाळी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे घरात पाहुणे आल्यावर किंवा उपवास सोडण्यासाठी झटपट तयार होणारी स्पेशल व्हेज थाळी। सर्वात आधी बनवूया चना मसाला। मीडियम फ्लेमवर कुकरमध्ये 4 चमचे तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं, 2 तमालपत्र, 1 मोठी मसाला वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा। अख्खे मसाले मीडियम फ्लेमवर परतून घेऊया। इथे मी अर्ध्या मिनिटासाठी अख्खे मसाले परतून घेतले। त्यात 2 मीडियम साईज कांदे किंवा 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा अख्ख्या मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया। कांदा लवकर परतण्यासाठी त्यात 1/4 टीस्पून मीठ घालूया। मीडियम फ्लेमवर कांदा आपण 2 मिनिटासाठी परतून घेऊया। 2 मिनिटं झाली, कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून झालाय। आता त्यात घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत परतून घेऊया। तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत कच्चापणा जाईस्तोवर आलं लसूण पेस्ट परतून घेतली। त्यात आता 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या। हिरवी मिरची काही सेकंद तेलावर परतून घ्यायची। अर्धा टीस्पून हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1/4 टीस्पून हिंग घालूया। सुके मसाले छान मिक्स करून घेऊया। मीडियम फ्लेमवर कांद्यासोबत अर्ध्या मिनिटापर्यंत सर्व मसाले आपण परतून घेऊया। अर्ध्या मिनिटापर्यंत कांद्यासोबत सर्व सुके मसाले खमंग परतून घेतले। आता त्यात 3 मीडियम साईज टॅमॅटोची मिक्सरमधून तयार केलेली पेस्ट घालूया। मीडियम फ्लेमवर मसाल्यांसोबत टॅमॅटो पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टॅमॅटो पेस्ट मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता 1 मिनिटापर्यंत मसाल्यासोबत टॅमॅटो पेस्ट खमंग परतून घेऊया। 1 मिनिटापर्यंत टॅमॅटो पेस्ट व्यवस्थित परतून झाली। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटापर्यंत मसाला आपण शिजवून घेऊया। तर इथे मी 3 मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घेतला। झाकण उघडून मसाला छान मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित खालीवर करून घेतला आणि परत 1 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर खमंग मसाला परतून घेतला। आता त्यात घालूया 5 ते 6 तास भिजवलेले पांढरे चणे म्हणजेच छोले। छोले मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छोले आपण मसाल्यासोबत 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छोले व्यवस्थित मिक्स करून झाले, त्यात आता चवीनुसार मीठ घालूया। मीठ ॲड केल्यानंतर परत एकदा छोले चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया। छोले मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून झाले। छोले शिजण्यासाठी त्यात 1 वाटी पाणी घालूया। पाणी घातल्यानंतर छोले व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। तर इथे मी छोले चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतले। आता कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवर 5 शिट्या घ्यायच्या किंवा 1 शिटी झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून 5 मिनिटापर्यंत छोले शिजवून घ्यायचे। 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा। आता आपण बनवूया झटपट तयार होणारा कलरफुल व्हेज राईस। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊया। मीडियम फ्लेमवर तूप गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं, 2 चमचे काजूचे तुकडे घालून मीडियम फ्लेमवर काही सेकंदासाठी तुपावर काजू परतून घेऊया। तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत काजूचा हलका रंग बदलतो तोवर परतून घेतला। त्यात आता 2 चमचे छोट्या तुकड्यात कट केलेले गाजर घालूया, 2 चमचे बारीक चिरलेली फरसबी, 2 चमचे हिरवा ताजा वाटाणा, 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि 2 चिमूट मीठ घालून सर्व भाज्या छान मिक्स करून घेऊया। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता। मीडियम फ्लेमवर अर्ध्या मिनिटासाठी भाज्या छान मिक्स करून घेतल्या। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 मिनिटासाठी भाज्या शिजवून घेऊया। 2 मिनिटानंतर झाकण उघडूया। भाज्या आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही, अर्धवट शिजलेल्या भाज्या मिक्स करून घेऊया। त्यात आता 1 मोठा बाउल मोकळा शिजवून थंड केलेला भात घालूया। भात शिजवताना मी चवीनुसार मीठ घातले, त्यामुळे एक्स्ट्रा मीठ ॲड करण्याची आवश्यकता नाही। आता भाज्यांसोबत भात आपण छान मिक्स करून घेऊया। मीडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत राईस आपण भाज्यांसोबत एकजीव करून घेऊया। तर इथे मी मीडियम फ्लेमवर भाज्यांसोबत राईस व्यवस्थित एकजीव करून घेतला। तुम्ही बघू शकता कलरफुल असा व्हेज राईस तयार होतोय। 2 मिनिटं होत आली, राईस छान मिक्स करून झाला आहे। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर
एक वाफ घेऊया. 2 मिनटं होत आली. छान अशी वाफ तयार झाली. झाकण उघडूया. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर व्हेज राईसमध्ये छान मिक्स करून घेऊया. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता गॅस बंद करायचा. तयार झाला आहे झटपट चवदार कलरफुल व्हेज राईस. आता आपण बनवूया बटाट्याची सुकी भाजी. त्यासाठी मिडियम फ्लेमवर कढईत 3 चमचे तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या. फोडणी तेलात छान मिक्स करून घेऊया. मिडियम फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत फोडणी आपण परतून घेऊया. लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईस्तोवर आपण फोडणी परतून घेतली. त्यात एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूया. फोडणीसोबत कांदा छान मिक्स करून घेऊया. मिडियम फ्लेमवर कांदा 1 मिनटापर्यंत परतून घेऊया. तर इथे मी मिडियम फ्लेमवर 1 मिनटापर्यंत कांदा छान परतून घेतला. त्यात 1/4 टीस्पून हळद, 2 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ घालूया. कांद्यासोबत मीठ आणि हळद छान मिक्स करून घेऊया. मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात 4 मिडियम साईज बटाटे उकळून साल काढून छोट्या तुकड्यात कट करून घालायचे. बटाटे फोडणीसोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मिडियम फ्लेमवर 2 मिनटापर्यंत बटाटे फोडणीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटाटे तुम्ही छोट्या पीसमध्येच कट करा किंवा दोघं अंगठ्यांच्या मध्ये कुस्करून टाकले तरी चालतील. तर फोडणीसोबत इथे मी 2 मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर बटाटे छान मिक्स करून घेतले. बटाटे आणि फोडणी व्यवस्थित एकजीव झाले. आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटासाठी वाफ घ्यायची. 3 मिनटं होत आली. छान अशी वाफ तयार झाली. झाकण उघडायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर बटाट्यात मिक्स करून घेऊया. कोथिंबीर बटाट्याच्या सुक्या भाजीत व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता गॅस बंद करायचा. तयार झाली बटाट्याची सुकी भाजी. तर 5 शिट्ट्या घेऊन छोले छान शिजवून घेतले. कुकरचं झाकण उघडूया. मसालेदार छोले खालीवर करून घेऊया. छोले शिजले की नाही ते बघूया. तुम्ही बघू शकता छोले छान शिजले आहेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर छोल्यात छान मिक्स करून घेऊया. तयार झाले मसालेदार छोले. आता आपण बनवूया झटपट तयार होणारी शेवयांची खीर. त्यासाठी कढईत 1 चमचा साजूक तूप घेऊया. त्यात 1 वाटी शेवया घालूया. इथे मी भाजलेल्या शेवया घेतल्या आहेत. तुम्ही जर कच्च्या शेवया घेतल्या तर 2 मिनटासाठी मिडियम फ्लेमवर परतून घ्या. तर इथे मी भाजलेल्या शेवया घेतल्यामुळे 1 मिनटासाठी मिडियम फ्लेमवर परतून घेत आहे. 1 मिनटं होत आला. शेवया छान परतून झाल्या आहे. त्यात आता घालूया 1 वाटी शेवयांसाठी 3 वाटी दूध. इथे मी फुलक्रीम दुधाचा वापर केला आहे. त्याच्याने खीर छान घट्ट आणि मलाईदार तयार होते. दूध घातल्यानंतर शेवया छान मिक्स करून घेऊया. 1 मिनटासाठी मिडियम फ्लेमवर दुधात शेवया छान मिक्स करून घेतल्या. आता 5 मिनटासाठी मिडियम फ्लेमवर दुधात शेवया छान शिजवून घेऊया. 5 मिनटात शेवया शिजल्यावर त्यात 3 ते 4 चमचे साखर, 1 चमचा काजूचे तुकडे, 1 चमचा बदामाचे तुकडे, 1 चमचा मनुका, 1/4 टीस्पून हिरवी वेलची पूड घालून शेवयांची खीर छान एकजीव करून घेऊया. आता स्लो टू मिडियम फ्लेमवर 5 मिनटासाठी शेवया दुधासोबत छान उकळवून घेऊया. तुम्ही बघू शकता 5 मिनटात चवदार, मलाईदार, घट्ट शेवयांची खीर तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा. तयार केलेली शेवयांची खीर 10 मिनटासाठी थंड करून घेऊया. खीर थंड होते तेवढ्या वेळेत आपण पुरी तयार करून घेऊया. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात 1 वाटी कणिक, चिमूटभर मीठ, 1 टीस्पून तेल. तुम्ही कणिक ताटात किंवा मोठ्या बाउलमध्ये भिजवू शकता. तर इथे मी स्टीलच्या कढईत भिजवत आहे. पिठात तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊया. पुरीचं पीठ चपातीच्या पिठापेक्षा आपल्याला घट्ट मळायचं आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊया. तर इथे मी चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पीठ मळून घेतले. आता 2 मिनटासाठी पिठाची छान मालिश करून घेऊया. पीठ व्यवस्थित मळल्याने पुरी छान टम्म फुगते. तर इथे मी घट्ट पीठ मळून तयार करून घेतले. आता झाकण लावून 3 ते 4 मिनटासाठी पीठ मुरवून घेऊया. पीठ छान मुरून झालंय. आता परत एकदा अर्ध्या मिनटासाठी पीठ आपण मळून घेऊया.
आता पुरी लाटण्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊया. गोळ्यांच्या एकसारख्या लाट्या तयार करून घेऊया. तर इथे मी सर्व लाट्या तयार करून घेतल्या. तर आता पुरी लाटायला सुरुवात करूया. एक लाटी घेऊन पिठाने कोट करून घेऊया. तर इथे मी पीठ लावून पुरी लाटणार आहे. तुम्ही तेल लावून लाटली तरी चालेल. पुरी आपण चपातीपेक्षा लहान आणि जाड लाटून घेऊया. या पद्धतीने जाड आणि लहान पुऱ्या लाटून घेऊया. तर इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. पुरी तळण्यासाठी मिडियम फ्लेमवर 5 मिनिटासाठी तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं आहे. तुम्ही बघू शकता तेलात पुरी सोडल्याबरोबर टम्म अशी पुरी फुगली. पुरी तळण्यासाठी छान कडकडीत तेल गरम पाहिजे. तर पुरी आपण दोघं साईडने छान सोनेरी रंगावर तळून घेऊया. तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगून पुरी तयार झाली आहे. तळलेली पुरी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने मिडियम टू हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलात दोघं साईडने सोनेरी रंगावर टम्म फुगवून पुऱ्या आपण तळून घेऊया. तर इथे मी कुरकुरीत सोनेरी रंगावर टम्म फुगून पुऱ्या तळून घेतल्या आहेत. तर आता आपण आपली स्पेशल व्हेज थाळी लावूया. मसालेदार छोले, माझी आवडती बटाट्याची सुकी पिवळी चवदार भाजी, घट्ट मलाईदार शेवयांची खीर, मोकळा कलरफुल व्हेज राईस, काकडी, टॅमॅटो, छोल्यावर टाकण्यासाठी लिंबू, टम्म फुगलेल्या पुऱ्या. तुम्हीसुद्धा 45 ते 50 मिनिटात तयार होणारी स्पेशल व्हेज थाळीची रेसिपी नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.